आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही। हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये। 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण। हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ईसीजी सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ। आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। दिल्लीतील जंतर मंतर परिसरात आंदोलन करणाऱ्या युवकावर झालेल्या कथित पोलीस लाठीचार्जचा तीव्र निषेध करत तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवत पलूस वकील संघटनेच्या वतीने तहसीलदार पलूस यांच्या मार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आलं। निवेदनात नमूद करण्यात आलं की नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांचा नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केले। आंदोलन दरम्यान त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचा तसेच आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला। देशभरातील युवकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असताना आंदोलनकर्त्यावर कथित अमानुष लाठीचार्ज व बळाचा वापर करण्यात आल्याचा निषेध पलूस वकील संघटनेने व्यक्त केला आहे। लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा संविधानाने दिलेला अधिकार अबाधित राहिला पाहिजे। आंदोलनकर्त्यावर बळाचा वापर थांबवून लोकशाही मूल्याचं संरक्षण करता यावं अशी मागणीही संघटनेने केली आहे। तहसीलदारामार्फत केंद्र सरकार व संबंधित प्रशासनाकडे हे निवेदन पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे। यावेळी पलूस वकील संघटनेच्या सदस्यांनी आंदोलनकर्त्यांशी ऐक्य व्यक्त करत शांततापूर्ण आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केलाय। याप्रसंगी ॲडव्होकेट के.डी. कांबळे, ॲडव्होकेट एस.एम. धोत्रे, ॲडव्होकेट एस.एम. वाघमारे, विकास जाधव, ॲडव्होकेट आर.एस. गोदिल, ॲडव्होकेट बी.एस. चिवटे, ॲडव्होकेट रियान मुलानी, ॲडव्होकेट बी.बी. माने, ॲडव्होकेट पी.ए. फाळके यांच्यासह पलूस वकील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। निवेदनावर संघटनेच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।